माझे मित्र देखील बोलतात की लिंग मोठं असेल तरच पुरुष आपल्या पत्नीला किंवा जोडीदाराला, साथीदाराला समाधानी करू शकतो. तर खरी अडचण लिंगाविषयी, लिंगाच्या साईजविषयी असणाऱ्या भीतीमध्ये होती. मग मी काय केलं, माझ्याकडे एक कुलूप होतं आणि चाव्यांचा जुडगा होता. मी त्याला सांगितलं, हे कुलूप खोलून दाखव. त्यानं वेगवेगळ्या चाव्या लावायचा प्रयत्न केला, पण ते कुलूप काही उघडलं नाही. मग मी माझ्या खिशातील एक चावी काढली आणि त्याला दिली. त्याने चावी फिरवली, कुलूप उघडलं. तो म्हटलं, सर ह्या कुलपाची हीच चावी आहे. देशात, जगभरात वेगवेगळ्या वातावरणाची, वेगवेगळ्या जनुकीय स्थिती म्हणजे जेनेटिक असणारी लोक आहेत. त्याच्या वातावरणाप्रमाणे, जनुकाप्रमाणे, देशाप्रमाणे, प्रांताप्रमाणे माणसाची शरीररचना वेगवेगळी झालेली आहे. त्या वेगवेगळ्या शरीररचनेप्रमाणे लिंगाची साईज, योनीची साईज तयार झालेली आहे. तर कुलूप आणि चावी सांगण्याचं म्हणणं हेच आहे की प्रत्येक प्रांतामध्ये, देशामध्ये जशी योनीची साईज आहे त्याच्या अनुरूपच लिंगाची साईज तयार झालेली आहे. त्याच्यामुळं आपल्या लिंगाची पॉर्नमध्ये दाखवलेल्या व्हिडिओशी कंपॅरिझन करून न्यूनगंड बाळगण्यामध्ये काहीही अर्थ नाही.